श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम गुरुपौर्णिमांच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तुमच्या सगळ्यांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो ही ईश्वर चरणी मी प्रार्थना करते। तर मी देवीच्या दर्शनाला गेले होते। आज दर्शनाहून आले आणि आल्याबरोबर घरातला पसारा आज सकाळचा तसाच राहिलेला होता, तो आवरून घेतलेला आहे आणि ओटा घाणच होता, कारण स्वयंपाक आणि डबा मुलांना आणि मिस्टरांना डबा देऊन सनी मी दर्शनाला लवकर जाऊन आले, कारण की गर्दी खूप असते। तर इथे आल्या आता मला भूक लागलेली होती, तर मी शेंगदाणे भाजायला घातलेले आहे। शेंगदाणे भाजूस तर शेंगदाणे मिक्सरमध्ये काढून घेतले आणि 2 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। तिथे माझं तूप संपलेलं होतं, तर दाडा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे खूप कडक झालेला आहे, तर तो याला गरम कढईमध्ये फिरवून घेतला। जेवढं लागेल तेवढं तूप घेतलेलं आहे आणि आता मिरच्या घातल्या त्याच्यामध्ये। मिरच्या छान परतोईपर्यंत मी इथे भगर घेते, भगर थोडीशी धुवून भिजू घालते, 1-2 मिनटं भिजते भगर तोपर्यंत। तर इथे मी भगर भिजू घातलेली आहे, भगर बघू शकता। आता मी मिरच्या परतवणं झाल्या तर भगरही घातली त्यामध्ये। छान परतून घेतल्यानंतर शेंगदाण्याचा कुट्टाही आपल्याला घालून घ्यायचा आहे त्यामध्ये, आणि जसं लागेल तसं मी आता पाणी घालते त्यात। तर 1.5 वाटी पाणी घालूनही मला नंतर पाणी परत लागलेलं आहे त्यामध्ये। तर एवढं बघू शकता तुम्ही, अर्धी कढई पाणी घातलेलं असलं तरी भगरेला खूप पाणी लागतं। इथे वातावरण खराब असल्यामुळे थोडंसं कोरडी सर्दी पण झाली, तर भगर होईपर्यंत मी बाकीचा जो पसारा राहिला होता माझा आवरायचा तो मी पटापट आवरून घेतला। भांडे वगैरे काही मांडून घेतलेत, काही राहिले ओले होते तर रॅकला डाग पडतात मग परत, त्यामुळे मी काही ते ओले भांडे लावलेच नाही। तर इथे मी सगळा जो पसारा आहे तो सगळा जिथल्या तिथे लावून राहिलेले भांडे वगैरे घासून घेतलेत आणि सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे बाटल्यांना राहिलेला होता तो झाऱ्या खूप गरम झालेला होता। कढईमध्ये काही वस्तू ठेवा तुम्ही, उलथणी ठेवा किंवा चमचा ठेवा, तो गरम होतोच, तुम्हालाही माहिती। तर मी इथे तो परत थंड करून तीच चूक केली, परत मी कढईमध्येच ठेवला आणि इथे पाणी कमी पडलं होतं, तर अर्धा तांब्या परत पाणी घातलं, परत एकदा मिक्स करून घेते। जिथले तिथे भांडे ठेवून आता लागलेली आहे तहान, आल्यापासून पाणीच पिलं नाही, तर मुलगी नेमकी शाळेतून आलेली होती। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज।